मग काय दे धक्का. घडला आवाज आला, स्टार्टच होत नाही. हाच प्रॉब्लेम आहे, काय माहिती. चला दादू, चलो. गाडी चालू नाही झाली, धक्का मारला पण तशीच काय 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 करते. हा येते येते, चला सावकाश जावा. खालची गाडी बंद पडले, धक्का मारायला आलो आम्ही. मला बघायचं की डिझेल टाकून बघायला की डिझेल संपलेला किंवा काय असेल तर त्याच्यावरती काय होते का. आयदर मग धक्का स्टार्ट बघा, स्टार्ट करा. बघूया का आता करायचं. शेतीकडे आहे पा गाडी देतात, झालीच तर चांगलंच आहे, नाहीतर मग काय दे धक्का. घडला आवाज आला, स्टार्टच होत नाही. हाच प्रॉब्लेम आहे, काय माहिती काय. दे धक्काच करायला गेला आता. चला दे धक्का करूया. दे धक्का करायचं, दे धक्का. गाडी दिसेल का इथून, दिसेल ते. चला ये दादू, चलो. गाडी काय चालू नाही झाली, ते धक्का मारल्या पण तशीच काय 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 करते. स्वतः गप्पा घरी जाणार ते बघा. नाही झालं होतं ना, गॅंग काय करते, फक्त गॅंग गॅंग करते. काय चालूच होत नाही. अभी घर जाएंगे, ते बघ दोघं जण येतात. चलो घर. हा येते येते, चला सावकाश जावा. गेली गाडी हे करून. चला आता हे लोक गाडी टो करून घेऊन गेले, पप्पा गाडी बनवून आणतील. आपण ही गाडी आणली, ही गाडी घेऊन जाऊया घरी. आता काय ह्यासाठी थांबायला लागला मला गाडी टोचून. भाई अर्धा तास झाला, पूर्ण अर्धा तास झाला इथे गाडी टो बांधेपर्यंत. आता घरी चाललो आहे. गाडी बंद पडली यार, काय सांगायचं, दुःख वेगळंच होतं ते. गाडी एवढी इथं उभी होते, हे गेले तर सावकाश गेले, जातील तसे सावकाश. तर भीती काय असं नाही, टू व्हीलर असेल ना तर याची पाठवून टो करू शकतात. हे कसं माहिती काय, उतार चढामध्ये पण ठीक आहे, पण उतारामध्ये भाई गाडी पप्पी देऊ शकते पाठवून जाऊन. चला आता समजेल, फोन करतीलच पप्पा. आपण घरी जाऊया, लेट्स गो. पुऱ्यांची तयारी चालली आज. स्पेशल मम्मीमध्ये काय बनवतेस? आमरस पोळी. बिचारा करण काय नाही बिचारा, नंतर येणार आहे तर त्याला काय काय बनवून देशील. मी आता उद्या जाणार आहे म्हणून बनवायला सांगितलं. गाईज मी उद्या जाणार आहे म्हणून मी बनवायला सांगितलं, नाही तर नुसतं सांगितलं. तर मस्त की आमरस पोळी घ्यायचे. मम्मी सध्या पुऱ्यांचं हे करते, ते पुऱ्यांचं झालं. गाडीचं काय झालं, गाडी दिले बनवायला, तिथं थोडंसं गॅरेजला अजून बाकीच्या कार्स असल्यामुळे उद्यापर्यंत काय नेमकं सांगणार आहे की काय काम निघालं आणि कितीपर्यंत ते जाते ते उद्या समजणार आहे. तर गाडी तर घेऊन गेले पप्पा, पूर्ण लावून आले गॅरेजला. आता आम्ही आमरसपुरी बनवतो आहे. गाडी नाही तर गाडीची जागा बघा कशी सोनी सोनी वाटते. हा मम्मी, खाली खाली वाटते ना पूर्ण हे एकदम. 2 दिवस गाडी बाहेर उभी होती. 2 काय एकच दिवस उभी होती ना, एकच रात्र गाडी घराच्या बाहेर उभी होती. आणि आज परत एकदा गॅरेजला आहे तिकडे, उद्या समजेल वाटतं. पुरे आता नाही तळणार आहेस ना, फक्त काय हे करून ठेवतेस. ही बरी टेक्निक आहे तांब्याने हे करायची. काय काय जण वाटीनी करतात ना. पुऱ्या होतील, पुऱ्या झाले की मग आंबरस बनवतो ना दाखवतो. पुऱ्या 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 मस्त तळलेल्या फुगलेत, मस्त पुऱ्या फुगलेत मस्त. आमरसची तयारी एकदम चालू आहे. कसं बनवणार आमरस हा? बट एक तोंडाने सांग ना की. हा, आणि त्याच्यात काय काय टाकणार? काय नाही, आपल्याला हवा जर गोड हवा असेल
तर मग साखर टाकायची. बस. हम्म. पण थोडेसे आंबे हे खराब त्याचं काय करणार? काढणार. काढून टाकायचं. हेच आमच्याकडे पाऊस इमर्जन्सी, पडला ना हां त्याच्यामुळे इमर्जन्सीमुळे मध्ये आता एवढेच आंबे अवेलेबल आहेत, 3 पिकलेले. बाकी ते बॉक्समध्ये आहेत तिकडे आतमध्ये, ते अजून पिकायचे आहेत नाही. हा 3 आंब्यांचा आमरस पुऱ्यांपुरता बघा. पुऱ्या रेडी आहेत एकदम पैकी, आणि पुऱ्या प्लस पापड, वांगी तळलेली, याच्यात भाजी आहे. आजचा बेत खतरनाक आहे. हां आंबा चांगला आहे. बघूया आता आंबरस बनवायची प्रोसेस. म्हणजे याच्यात फक्त ते आंब्याचं हे टाकायचं, मिक्सरला लावायचं, पातळ करायचं हां आणि खायचं. झालं आमरस. पाणी बिणी नाही टाकायचं. हे मग काय इझी आहे. तुला हे करून मला आवडलं दूध वगैरे काय टाकणार आहे की काय? हवं तर टाकायचं आपल्याला. तर मग तो मिल्कशेकच झाला. मग मिल्कशेक थोडी वेळ, आपला आमरस शुद्ध आमरस पाहिजे चांगला. हां आमरस करायचं. आमरस करायचा, आपलं मिल्क टाकून तो मिल्कशेक वगैरे नाही बनवता. आंब्याचा रस, आमरस, आमरस पुरी. आमपापडी कशी बनवतो आपण? हां माहिती आहे. ते आंब्याचा रस काढायचा आणि तो सुकट टाकायचा. आंब्याचा असा मिक्सरला लावायचा. मग तेच ना, सकाळी थोडा उकळायचा गॅसवर, आणि मग थाप्या पाडायच्या. आहे ना. हा मम्मी, तर थोडा आहे ना थंड ठेवायला, फ्रीजला ठेवूया थोडा वेळ. थंड खायला चांगला लागेल. थंड आमरस आणि पुरी एक नंबर लागेल. मला काय याच्यामध्ये आमरस बनवता बनवता तुम्हाला आम पापडी कशी बनवायची ते पण रेसिपी सांगून झाली. फक्त एवढंच की तसं पण आता ऊन तर आहे, पावसाळा तर अजून आला नाही आहे, आंबे नको. तो प्रॉब्लेम आहे. आणि मुंबईचे आंबे म्हणजे ते केमिकलवाले बरेचसे, त्यापेक्षा हेच चांगले. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपल्या झाडांना पण येतील ना, ते चांगले लागतील. आता हे करून मिक्सर लावणार. होते, पण कोणी चोरून घेऊन गेला ना काही. मिक्सरला लावलं. झाला ग. झालं. जास्त पातळ नको. जास्त पातळ नको, पुऱ्यांसोबत खायचं. बघू मस्त आहे आमरस. म्हणजे इकडं पुरी, आमरस पुरी खतरनाक. गाईज हे बघा, आमरस पुरी, कोबीची भाजी, ही भाजी आणि पापड. मस्त. कसा झाला आमरस? चांगला झालाय का आमरस? चांगला झालाय काय? TV मध्ये गुगल तूच बनवला आहेस. खाऊन घ्या गाईज. हो गाईज, गाडी काय स्टार्ट झालीच नाही. आणि आमरस पुरी वगैरे संध्याकडे गेलं इव्हिनिंगला. मला उद्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. तो उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल तुला का कॅन्सल झाला वगैरे ते. आणि कार काय आलीच नाही आहे, ती आता बनवायला दिले. कधी भेटेल काय होईल ते समजेलच. पुढे माहिती देईन जर मला भेटलीच तर. सो हा व्लॉग मी इथंच एंड करतो आहे. हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, शेअर आहे. बाय बाय.